हॅलो, मी स्वाती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर पहा, आज आपण आरी वर्कचा ब्लाऊज कसा शिवायचा हे पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिलं मी हा सिंगल दाब लावून घेते ब्लाऊज शिवायला. तर पहा, मी हा उजव्या हाताचा लावून घेते सिंगल दाब. आपल्याला दोन प्रकारचे येतात, इकडे डाव्या हाताचा येतो आणि एक उजव्या हाताचा येतो. तर मी इथं उजव्या हाताचा आपल्याला शिवण्यासाठी सिंगल दाब हा लावून घेते आणि नंतर त्याचा नट बरोबर लावायचं, टाईट करून घ्यायचा. वर्क करताना ते निसटलं तर सुई तुटू शकते, त्यासाठी आपण ते नीट लावायचं. तर सगळ्यात पहिलं आपण स्लीव्हचं शिवून घेऊया. तर बरोबर सेंटर काढायचा, दोन्ही बाजूच्या डिझाईन अशा एकामेकीला लावून त्याचं सेंटर काढून घ्यायचं शिवायच्या अगोदरच. तर पहा, मी अशी पूर्ण एकसारखं करून आता आपण काय करूया, इथं मध्ये एक नॉच देऊया कात्रीने. मी अशी एक नॉच दिलेली आहे. तर आपण सरळ करून घेऊया पूर्ण कपडा. तर असं सरळ करून झालं. आता मी अस्तरला पण अगोदरच नॉच देऊन ठेवलेली, मध्यभाग काढून त्याचा. आता मुंड्याची बाजू वगैरे नीट बघून त्याचा मध्य बरोबर तिथं नॉच मारली तिथंच ठेवायचा आणि आता आपण शिवून घेऊया. तर हे लटकन असे आत ढकलून बरोबर सिंगल दाबने एकदम कडकडा, लटकनमध्ये आले नाही पाहिजे. लटकन जर मध्ये आले तर आपली सुई तुटू शकते आणि सेटिंग हलती पूर्ण मशीनची. एकदम हळूहळू घ्यायचं आणि बोटंही सांभाळून घ्यायची, कारण की सिंगल दाब असल्यामुळं जरा म्हणजे रिस्क जास्त हा ब्लाऊज शिवणं. असं पूर्ण हळूहळू मी बघा एक एक सिंगल पूर्ण लटकन पलीकडे टाकून असं टिप मारून घेते पूर्ण. आपण सेम याच पद्धतीने सरळ अशी टिप मारून घेऊया. पहा, आपली मारून झाली. आता एकदा चेक करून घ्यायचं टिप बरोबर आली का, आणि जे एक्स्ट्राच आहे ते मी कट करून घेते. आता परत एकदा अस्तरवरतीच आपल्याला एक टिप द्यायची आहे. आतासुद्धा लटकन सांभाळूनच जरा बाजूला सरकून घ्यायची एका हाताने आणि अशी अस्तरवरती मी एक डाब टिप मारून घेते. तर हे झाली की आता आपण मी एक बरोबर शुगर बीट्स आणि 4 नंबरच्या मधोमध ही टिप नेणार आहे, कारण की आपल्याला परत एक टिप मारायची आहे जेणेकरून ब्लाऊजवर उचलत नाही बाहेर स्लीव्हजला. तर मी थोडंसं घेऊन इथं दाब उचलून सुई बरोबर वरती नेऊन ठेवते शुगर बीट्सवरती, कारण की ह्या 2 इंच्या मधोमध आपल्याला टिप मारायची. आणि हळूहळू मी टिप मारणार आहे, आपण घाई गडबड करायची नाही टिप मारायला, की सुई जर आदळली तर मग मणी तुटू शकतात, त्याच्यावरती सुई पण तुटते. त्यासाठी पूर्ण हळूहळू घ्यायचं आपल्याला. थोडासा दाब एका हाताने उचलून अशी सरळ टिप मारून घ्यायची या पद्धतीने. माझं कसं मी हळूहळू मारते, मला तर मी भरपूर शिवले म्हणून बोटं सांभाळून मी जरा माझा हातमध्ये येते. पण तुम्ही असं मध्ये हात घालू नका, कारण की पटकन सुई बोटावरती येते. असं पूर्ण हळूहळू घ्यायचं आणि पूर्ण शेवटपर्यंत. पहा, मी या ब्लाऊजची किती शिलाई घेतली आहे हे तुम्हाला शेवटला मी सांगेन, शिवून किती घेतली ते. तर आता हे पूर्ण बघा, आपलं स्लीव्ज पूर्ण झाली आहे, इतकी पटकन होती. आता आपण कडाने पूर्ण टिप मारून ह्याला घेणार आहोत. साईडने पूर्ण टिपा मारून घेणार आहे मी आता ह्याला ह्या पद्धतीने. आणि दुसरी पण स्लीव्ज आपण सेम अशीच तयार करून घ्यायची. आता सगळं एक्स्ट्रा कापड आहे ते मी कट करून घेते आणि ह्याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, वर्क कसं केलं त्याच्याबद्दल. आता आपण पाठीमागचा गळा घेऊया. मी सगळीकडून टाचण्या लावून घेतलेल्या आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण इथून पण शिवू शकतो, पण काय होतं नंतर आहे ना अस्तर घोळ होतं किती पिना लावल्या तरी. तर मी इकडनं मला टिप ते चेन स्टिच केलेली दिसते म्हणून मी, जर दिसत नसेल तर पलीकडनं मारा, नाही तर मग इकडनंच मारायची आपल्याला. एकदम चेन स्टिचच्या कडकडने मारायची, चेन स्टिचवरती पण घ्यायची नाही. जी गोल्डन कलरची चेन स्टिच घेतली आहे तिथंसुद्धा न्यायची नाही आपल्याला. मी असं हळूहळू टिप मारते. मोटरवरतीच मशीन चालू आहे, पायाने नाही मारत आहे. पण जर नवीन शिवत असाल तर पहिल्यांदा पायानेवरतीच ब्लाऊज शिवा पॅन्डल मारून, कारण की हे मोटर फास्ट पुढं पळती आणि मग ते वर्कवर येऊ शकतं शिलाई. एकदम हळूहळू टिप मारत पूर्ण
गळ्याला घ्यायची आहे. असं जर मारलं तर घोळ पण येत नाही मागच्या बाजूला आणि आपलं अस्तरही गोळा होत नाही. तर तुम्ही बघा माझं मारून झाले. आता मी चेक करते मागं, पण बघू शकता एकदम भारी टिप आली. आता आपण तुम्ही जर पट्टी लावत असेल तर लावू शकता, पण मी सहज वर्कच्या ब्लाऊजला पट्टी नाही लावत. तर इथं पण आपण सरळ एक टिप मारून घेऊया एकसारखी, आणि दाब बरोबर कपड्यावरती अस्तरवरतीच आला पाहिजे. खालच्या ब्लाऊज पिसावरती नाही जायचं, अस्तरवरतीच मारायचं. एकसारखं करून घ्यायचं. पण इथं माझं टिपसुद्धा पूर्ण मारून झाली. आता मी पूर्ण टाचण्या काढून गळा कापून घेते. चेक करून घ्यायचं बरोबर पाठीमागून घोळबिळ आला नाही का. तर आपण पूर्ण हे कट करून घेऊया. थोडंसं पाऊण इंच जागा ठेवूया नॉच मारण्यासाठी, म्हणजे पुढं असं फुगा पडत नाही. असं पूर्ण कट मारून घ्यायचं. आणि खालचं पण जे एक्स्ट्राचा कपडा उरला आहे मी त्याचीसुद्धा कट करून घेणार आहे. आता आपल्याला ब्लाऊज खोलायचा आहे. अशा पद्धतीने ब्लाऊज खोलायचा, तुम्ही बघू शकता. आता मी जी आपली चेन स्टिच गोल्डन कलरची आहे त्याच्यावरतीच शिलाई मारते, टिप मारून घेते. तुम्ही बघू शकता. एकदम हळूहळू घ्यायचं. मणींवरती सुई नाही गेली पाहिजे. आणि कधी वाटलंच थोडासा दाब उचलून घेतला तरी चालतो, किंवा मग मी मागाशी सांगितलं त्याप्रमाणे जरी टिप मारली तरी चालेल. पण इथं आपली चेन स्टिच अगोदरच होती त्याच्यामुळं मी त्याच्यावरती टिप मारून घेते. तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने सरळ एक सरळ टिप मारून घेणार आहे मी, एकदम हळूहळू. हां, आता आपली टिप मारून झाली आहे. आता मी पूर्ण सरळ करून सेम ह्याच पद्धतीने खालनंसुद्धा आपल्याला एक दाब टिप मारून घ्यायची. तुम्ही बघू शकता. इथं ह्या वर्कच्या ब्लाऊजला एक प्रॉब्लेम आहे, सिंगल दाब लावला की सारखा मशीनचा धागा तुटतो. म्हणजे माझ्या बाबतीत पण होतं, आणि तुमच्याकडनं होतं का कमेंट करून सांगा. खूप धागा तुटतो. निम्मा वेळ तर मशीनचा धागा लावण्यातच जातो. म्हणून ह्याची शिलाई जास्त घेतात, कारण की शिवायला खूप वेळ जातो ह्या ब्लाऊजला. सारखं धागा लावा, तुटतो. कधी कधी धागा गोळा होतो. सिंगल दाबने खूप प्रॉब्लेम होतो ब्लाऊज शिवायला. आता आपण पूर्ण माझी टिपा मारून झाले की साईडनी पूर्ण मी टिप मारून घेणार आहे. या पद्धतीने सगळीकडनं आपण टिपा मारून घेऊया. तर तुम्ही वर्क करत असाल तर या ब्लाऊजची शिलाई सकट चार्जेस किती घेता ते पण मला कमेंट करून सांगा. पूर्ण ब्लाऊजची मी इथं नॉट नाही लावणार, कारण की हा माझाच ब्लाऊज आहे. पहिल्यांदा मी माझा ब्लाऊज वर्क करते. 3 वर्षाला एक पण ब्लाऊज नाही माझ्याकडे वर्कचा. स्वतः वर्क करत असूनसुद्धा ब्लाऊज नाही आहे. वेळच भेटत नाही वर्क करायला. एक झाले की एक येतो. उन्हाळ्यात तर बिलकुलच येत नाही, वेळ नसतो. त्यामुळं काही कार्यक्रम आले की ब्लाऊजच नसतात घालायला. तर असं पूर्ण टिप मारून झाली की साईडचं जे एक्स्ट्रा कपडा आहे तर मी पूर्ण कट करून घेते. आणि ह्याच्यानंतर पूर्ण साईड कट करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता. आता आपण टक्स घेऊया. टक्स तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता, तुम्ही जसं घेतात आहे. मी माझ्या हिशोबाने 4 इंचाचा टक्स घेतले. उंचीनुसार, उंची जास्त आहे ब्लाऊजची म्हणून या पद्धतीने आपण पूर्ण टक्स घेऊया. तर दुसरीकडनं पण मी टक्स मारून घेते. व्हिडिओ मी फास्ट केला आहे, कारण की मग खूप मोठा होतो मग कुणी पाहतही नाही एवढे मोठे व्हिडिओ. तर माझा पाठीमागचा भाग करून झाल्याच्यानंतर मी पुढच्या गळ्याला आलेली आहे. तर पुढचा गळा पण मी कसा सेट करते तुम्ही बघू शकता. पुढं अर्धा इंच म्हणजे जॉईंट करायला शोल्डरला वरती सोडलेलं आहे अस्तर, आणि एकदम दिसतंच आहे पातळ अस्तर, जास्त जाड पण नाही अस्तर यूज करायचं. तर इथून कडकडे पाऊण इंच अस्तर पुढं सोडून मी बरोबर जिथं चेन स्टिच केलेली आहे तिथं मी टिप मारून घेते. हा 4 टक्स ब्लाऊज आहे.
ह्याचा पूर्ण मार्किंगचा व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. तर पहा असं करून झाल्याच्या नंतर आता मी हे टाचणी काढून घेते आणि एकदा चेक करून घेते आपली टिप बरोबर आली आहे का. तर इथं टिप बरोबर आली आहे, तर मी पूर्ण साईडनी कट करून घेते. या पद्धतीने आपण पूर्ण कट करून घेऊया. तर ह्याला पण सेम पद्धतीने नॉच देऊन घ्यायचे, सांभाळून. टिप तुटता कामा नये, एकदम साईडला करून घ्यायचं. आता आपण त्याला पलटी मारूया. तर मी इथं डायरेक्ट जशी गळ्याला टिप मारली तशीच आपण इकडं सुद्धा टिप मारून घेऊया. नेक्स्ट ब्लाऊज तुम्हाला प्रिन्सेस कटोरीचा दाखवणार आहे मी, पर सगळं कटिंग सकट जे शिलाईपर्यंत सगळं दाखवणार आहे. आणि ती डिझाईनसुद्धा खूप छान आहे, कस्टमरचा ब्लाऊज आहे. पहा इथंसुद्धा आपला धागा तुटला आहे, खूप धागा तुटतो ह्याच्या वेळेस सिंगल दाबणे यूज करतो तेव्हा. तर पूर्ण असं कडकडाने टिप मारून घेऊया. अशा पद्धतीने पूर्ण. आता आपण काय करूया, साईडने पूर्ण टिपा मारून घेऊया. मी बघा दाखवते तुम्हाला व्हिडिओ. इथं थोडं कमी पडत होतं म्हणून मी जॉईंट दिलेलं आहे अगोदरच, तसं ते जातं शिलाईमध्ये. असं पूर्ण आपली टिप मारून घ्यायची आणि जे एक्स्ट्राचं आहे ते मी कट करून घेते पूर्ण. कधी कपचे ब्लाऊज आले की त्याचीही शिलाई तुम्हाला दाखवून कप्स लावून कसे शिवायचे आरीवर्कचं ब्लाऊज पूर्ण कट करून घेतल्याच्या नंतर जे टक्स मी टक्सवरती आपण मारून घ्यावं शिलाई. इथं सुद्धा परत एकदा धागा तुटला होता, तर इथं मी पूर्ण टक्स मारून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. परत एकदा धागा तुटला, निम्मा वेळ धागा लावण्यातच जातो. ब्लाऊज तर काय नसतं, पण धागाच तुटतो खूप वेळा. तर पहा मी इथं क्रॉसपट्टीसुद्धा लावून घेतली आणि आता क्रॉसपट्टी लावून घेतल्याच्या नंतर फिटिंग करून घ्यायची पूर्ण. त्याला क्रॉसपट्टी लावून घ्यायची पूर्ण. पहा इथं मी क्रॉसपट्टीसुद्धा लावून झाली आणि माझा दुसरा भाग पण मी अगोदरच रेडी करून ठेवला होता. तो मी बघते लावून की बरोबर आले का, खालीवर झालं नाही ना हुकाची पट्टी, ती बघून मी इथं हुकपट्टीसुद्धा लावून घेते. हुकपट्टीसाठी मी अगोदर जागा सोडली होती, कारण की मग जर वर्क जास्त आलं तर हुकपट्टी लावायला खूप प्रॉब्लेम होतो आणि मशीन चालत नाही, मशीन बिघडते लगेच. वर्क जर मध्ये आलं तर पूर्ण सेटिंग हलून जाते मशीनची आणि ब्लाऊज पण नीट शिवता येत नाही. तुम्ही बघू शकता इथं मी हुकपट्टी पूर्ण लावून घेते आणि इथं जर थोडं क्रॉस जायचं आहे असं येऊन द्यायचं नाही वर्कवर. पहा इथं मी क्रॉस दिले, तर बघा माझं दोन्ही सेम झालं आहे. आता आपण जॉईंट करून घेऊया शोल्डर. तर इथं मी घेतलेला आहे मागचा भाग जॉईंट करायला. आता बरोबर बघायचं खालीवर काय भाग होतं आहे तर कट करून घ्यायचं. आणि कधी कधी मागची उंची जास्त होती आणि पुढची उंची कमी पडते, त्यामुळे आत्ताच सगळं बघून घ्यायचं आणि पूर्ण झिगझॅग करून घ्यायचं, कारण की उसं होतं ते नंतर. आणि जे एक्स्ट्राचं आहे ते मी इथं कट करून घेणार आहे. पहा इथं आपलं शोल्डरला थोडं एक्स्ट्रा होत होतं ते असं कट करून घेते. आपलं कुठं कुठं एक्स्ट्रा होते ते मी कट करून घेणार आहे पूर्ण. तर ह्याच पद्धतीने आता आपल्या पुढच्या गळ्याला जे वर्क केलं होतं ते सुद्धा जॉईन करायची. ते मी बघू शकता दोन्हीकडून सेम झालेले आहे, अर्धा अर्धा इंच सोडलेलं आहे मी शोल्डर जवळ. आता आपण पूर्ण हळूहळू इथे पुन्हा एकदा धागा तुटला मी ते होऊन घेते आणि
थोडंसं इथं तुम्ही शोल्डरला वर उचलून घेतलं ना तरी चालतं, जिथं वर्क केलं आहे तिथं, म्हणजे दाबवर उचलून घेतं मी घेतलेलं आहे बघा. म्हणजे काय होतं जवळून येतं. तर पहा आपलं जवळून आले, थोडंसं चालतं तेवढी फार गॅप पडली तरी. आता ह्याचं पण मी चेक करून एक्स्ट्राचं जे कपडा आहे तो मी कापून घेते. तुम्ही बघू शकता. आता आपण जे ह्याचा मध्ये काढून जे पुढचा भाग आपला एक्स्ट्रा आहे तो आपण या बरोबर ठेवून कट करून घेऊया. हे पूर्ण मार्किंग करून घेणं झाल्याच्या नंतर मी एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घेते इथं. आता आपण स्लीव्ज जोडून घेऊया. ह्या बाजूचं सुद्धा मी चेक करून घेते बघ किती एक्स्ट्रा कपडा आहे तो आपला एवढा एक्स्ट्रा निघत होता तो कापून झाल्याच्या नंतर आता आपण स्लीव्ज जोडून घेऊया. तर मी स्लीव्जचा जिथं मध्ये काढला होता तिथंच बरोबर ठेवून पूर्ण स्लीव्जला मी इथं काय करणार आहे, इथं सिंगल दाब काढणार आहे आणि मोठा दाब लावून घेणार आहे. कारण की वर्क आपले स्लीव्जला कट झालेलं नाही, कमीच झाले, त्याच्यामुळे सिंगल दाबने आपल्याला शिवता येईल. जर जास्त वर्क असेल तर सिंगल दाबने वापरायचं, तसं नाही वापरला तर चालतं. कारण की मोठ्या दाबने आपल्याला पटकन शिवता येतो ब्लाऊज आणि सिंगल दाबने खूप टाईम लागतो. म्हणून मी आता इथं फिटिंगला सगळ्यांना मोठा दाब आपण सिंगल दाब काढून टाकला मी. आणि दोन्ही बाजूचे सुद्धा स्लीव्ज आपण जॉईंट करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता एक बाजूची माझी झालेली आहे पूर्ण. आता आपण दुसरी बाजूसुद्धा याच पद्धतीने लावून घेऊया मध्ये काढून. तर मी कधी वेळ भेटला तर हा ब्लाऊज तुम्हाला घालून दाखवून, पण आता वेळ नाही आहे, खूप ब्लाऊज आहेत वर्क करायला नागपंचमीचे, रक्षाबंधनचे, त्यामुळं. आणि हा माझा एक झालेला पहिल्यांदा हा पूर्ण. आता मी इथं माझ्या पद्धतीने फिटिंग करून घेणार आहे. पहिला आपण सरळ पीसवरती एक सारखी टिप मारून घेऊया आणि जे काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो कापून घेऊया. तो पूर्ण अशी फिटिंग लाईनची टिप मारून घेते माझ्या पद्धतीने. तुमच्या पद्धतीने तुम्ही ती फिटिंग करू शकता ब्लाऊजची. आणि दोन्हीकडनं पण मी याच पद्धतीने टिप मारून घेणार आहे. थोडंसं ब्लाऊजचा कलर डार्क असल्यामुळे तिथं थोडा अंधार पडत होता, पूर्ण टिप मारून घ्यायची सर. पहा तुम्ही बघू शकता. आता माझ्या हिशोबाने मी फिटिंग करते. स्लीव्जला जर नवरीचा ब्लाऊज असेल तर थोडंसं अर्धा म्हणजे दंडघेरापेक्षा कमी थोडं वाढून घ्यायचा, लूज ठेवायचा. कारण की वर्कचा ब्लाऊज मग नवरीला काढायला तिच्या बांगड्या वगैरे असतात ना, काढता येत नाही, सगळं वर्क निघून जाईल. थोडासा लूजच ठेवायचा, एकदम टाईट नाही ठेवायचा ब्लाऊज. कारण की पूर्ण टाईट जर शिवला ना की तो निघतच नाही, नंतर खूप प्रॉब्लेम जातो निघायला. तर पहा मी दोन्ही बाजूची फिटिंग होऊन माझा ब्लाऊज शिवलेला आहे. तर मी या ब्लाऊजची शिलाई 2000 रुपये शिवून घेते. त्याच्याबरोबर तुम्हाला स्लीव्जला लटकन आणि बॅकलासुद्धा लटकन लावून मिळतात, नॉट वगैरे सगळं. तर तुमच्याकडे किती शिलाई घेतात ह्या ब्लाऊजची कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तर माझी पूर्ण स्लीव्ज वगैरे पाठीमागचा पूर्ण आता फक्त हुक्क लावायची राहिलेत. धन्यवाद.